फायनली सर्व सेटअप लागलेलं आहे, बघू शकता. हे बघा नवरी इकडे, हे सगळं झुंबर घ्यायचं रेडी झालेली आहे सगळी. सगळ्यांचं फोटोग्राफ चालू आहे, फोटोग्राफी चालू आहे, बघू शकता. तुम्ही जर आंबा नाही आणलं तर तुझी व्हिडिओ टाकील, मी व्हायरल करेल पूर्ण. आणील कधी? उद्याच्या उद्याच पाहिजे मला. टाक बाबा. हॅलो, थोडंसं मागव. आताच्या ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं आमच्याने. यहाँ देखो मैम, यहाँ पे सर, यहाँ देखो. सोबतच आईस्क्रीम खाता. हो, आता आईस्क्रीम आणायला पाठवलं मी मस्त भाच्याला, म्हणजे अनुरागचा भाचा आहे. किस्सा चांगला ना तो शिव्या घालील मला. काही जणी चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आता रेडी झालं आहे, आता वाजल्यात 3:45. मी जाणार होता 3:30ला, थोडा उशीर झाला. मम्मीचा पण बाहेर गेलेली, ते आता आल्यात, हेल्मेट वगैरे घेतले. चला जाऊ लोकेशनला. नवरी निघायची 4 वाजता काढणार आहेत. आपल्याला 2 का 3 टेक पाहिजेत आणि घरातून निघता नाही तो काही लगेच भेटेल, म्हणजे चालूमध्ये. तर बघू आता इथून जायचं आपल्याला खार्डीला पहिला, आणि नवरी घेऊन जायचं आहे मग सारंगाव वेळेला भिवंडीमध्ये. तर बघू आता कसं काय होतं. मी तर कधी त्या गावात गेलो नाही, पहिल्यांदा झाले. 2 लग्न आहेत, आपल्याकडून नवरी जाईल आणि काहीतरी मुंबईमधून एक नवरा जाणार आहे, असे म्हणजे त्यांच्या इकडूनचे 2, आपल्या इकडूनचे 2, 4 म्हणजे 2 लग्न आहेत. त्याला बघू नवरी रेडी झाले कारण पटापट तिचे पोर्ट्रेट वगैरे काढून घेऊ मस्त असे, आणि दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होते. पोचलो लोकेशनला, सर्वजण रेडी आहेत, अजून ब्राईडच रेडी नाही झाली. तर कसं काय करणार, सगळी टेन्शनमध्ये. बघ सगळं काही सेटअप लावून ठेवलेलं आहे, सगळा कॅमेरे वगैरे, लई टेन्शनमध्ये. काढ मस्त वेगळी फोटो काढ. तो ओमकार भाई अजून रेडी व्हायला नाही गेला. नवरीचा भाऊ स्वतः रेडी व्हायला नाही गेला, बोलतो सर्व रूम भरलेत, काय करणार. मेकअपने वाट लावली, अक्षरशः वाट. या मेकअपमुळे कोणत्याही मुहूर्ताला टाईमच राहिला नाही, बरोबर ना ओंकार? इकडं बघ, एकदम हो इथं बघून बोल, मान आलो ना बोलतोय तो. आईचा फोटो मस्त वेगळी. फायनली सर्व सेटअप लागलेलं आहे, बघू शकता. हे बघा नवरी इकडे, हे सगळं झुंबर घ्यायचं. आज झुंबर आला पाहिजे, पहिलं सांगून देतो. पब्लिक रेडी झालेली आहे सगळी, सगळ्यांचं फोटोग्राफ चालू आहे, फोटोग्राफी चालू आहे, बघू शकता. तुम्ही जर आंबा नाही आणलं तर तुझी व्हिडिओ टाकील, मी व्हायरल करेल पूर्ण. आणील कधी? उद्याच्या उद्याच पाहिजे मला. परी घरी बघा, सगळ्या परी आहेत इथं. ती परीचं बघा काय झालंय, ती परी जेव्हा बघा तेव्हा रडतच असतं. तर आपले इथले फोटो झाले मस्त, 4-5 क्लिप काढल्यात चांगल्या. आता जाऊ घरामध्ये, बाजूच्या घरामध्ये होतो. बघू आता घरामध्ये मस्त रेडी झाले, आणि तिकडे गाडी सजवायला घेतले मागे. तर चला जाऊ बघू. आता बाशिंग वगैरे बांधतील ते तुम्हाला दाखवतो, थोडासा ब्लॉगमध्ये पण घेतो. 2 मोबाईल मला यूज करायला लागतात म्हणून, नाहीतर मग बघू. नवरीचा मोबाईल पण माझ्याकडेच आहे. फायनली घेतले तर बाशिंग बांधायला, बघू शकता. खूप वेळ झाला. टाक बाबा. फायनली नवरी निघाली आणि वाजले बघा गेली 5:40 झाले समजा. तर काहीच नवरी निघाले, आलेलो मस्त की घरी. आता इथून निघूया आपण. आता जायचं सारंगावला, भिवंडीला. चला कोणत्या उशीर न करता निघूया डायरेक्टली. आमच्या गावातलं पण जे आहेत ते निघले, तर चला डायरेक्ट भेटू आपण सारंगावला. तर काहीच चला तुम्हाला दाखवतो नवरीची एंट्री आणि पटापट, कारण की मी जास्त आज काही ब्लॉग शूट करायला भेटणार नाही. जेवढा होईल तेवढा करायचा प्रयत्न करेन. 2 लग्न असल्यामुळे काही पटापट भरची पण उरकेल काम.
हात आहे त्या प्रेमला. एक मिनिट ते राहू दे. हाताच्या ओंजळीमध्ये पाणी घ्यायचं, चमच्याने घ्यायचं. थोडं थोडं पाणी प्या 3 वेळा. ओम विष्णाय नमः. विष्णू शरणागत सबदरे शंकरराम सर्वेश्वर. हात जोडा चौघांनी. आपल्या धर्मदेवाला स्मरण करायचं. श्रीमन्हा बोला कृष्णं वंदे जगद्गुरु कन्यादानं कृष्णाय उभे राहा ना, उभे म्हणजे चेहरा दिसतील तुमचे प्रॉपर. शिवाम बांधो सर्वे बांधो धून बोलना एक वर्ष देवताय नमः. चला यहाँ देखो मैम, ले. आई थोड़ा पुढे या, थोडा भाग या. कन्यादान पुण्य पावित्रेण बाबा इकडे बघा ना तुम्ही. बाबा यहाँ देखो मैम, यहाँ पे सर, यहाँ देखो सर, स्माइल करो. तू पण वजन देता. मैम यहाँ देखो. फायनली जेवण करून झालं आणि इथं बसलं बघा आईस्क्रीम खायला. मला आईस्क्रीमला पण नाही विचारलं, जेवताना पण नाही विचारलं. एवढं डेंजर माणसं आहे ते. गांडीत जमता बघता नाही कसा मग त्याची तिथंच जाल माझा जा आईस्क्रीम आणता आपल्याला थोडासा जास्त आणता लाईटली जा थोडंसं आणतं मस्त. आता यांच्यासोबतच आईस्क्रीम खाता हो. आता आईस्क्रीम आणायला पाठवले मी मस्त भाच्याला, म्हणजे अनुरागचा भाचा आहे. तर तोपर्यंत खाऊन घेऊ. किती ब्लॉग झाले मला पण नाही माहिती आणि शूट करायला पण भेटला नाही. कंटिन्यू गाडी चालवून ट्रॅफिकमध्ये जाम परेशान झाला. हे भाईनी डेंजर गाडी चालवते. किस्सा चांगला ना तो शिव्या घालील मला. हाय चाक आतमध्ये गाईच आईस्क्रीम खाऊन झाला. म्हणजे किती खाल्ला माहिती आहे का याने? ते तिसरा चौथा असेल आय थिंक. माझ्यासमोर स्टेजवर पण खाल्ला त्याने.
फायनली पोचलो. भिवंडीवरून आलो घरी. गाडी लावली, गेट लावायला गेलेलो. तर बघूया की ब्लॉग किती झाले, मला पण नाही माहिती. आजचा लग्नाचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.